नंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर याच जिल्ह्याला अतिवृष्टीचा इतका भयानक फटका बसला होता की त्यामुळे आता शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसतोय। शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना सुद्धा बसलाय। दिवाळीमध्ये अवघ्या 3 दिवसांवरती आता येऊन ठेपली आहे, मात्र तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये दिवाळीचा उत्साहच दिसत नाहीये। सर्वच्या सर्व व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी विविध वस्तूंनी आपापली दुकानं सजवली होती, मात्र अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्यामुळे आता बागायती पिकं आणि भाजीपाला पूर्णपणे पावसानं अक्षरशः उद्ध्वस्त झालाय। परिणामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये आता शुकशुकाट दिसून येतो। डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा माल जमीनदोस्त झाला आहे। त्यामुळे मार्केटमध्ये कस्टमर पाहायला मिळत नाही आणि लहान मुलासाठी जर 2 ड्रेस घेत असेल तर एक वर समाधान मानतात आणि एक लेडीज असेल जेंट्स असेल तर कस्टमर येण्यास तयार नाही। कुठल्याही प्रकारची मार्केटमध्ये गर्दी दिसत नाहीये, पूर्ण मार्केट रिकामं दिसतंय। त्याचा सगळ्यात मोठा फटका अतिवृष्टीचा शेतकऱ्याचा आणि व्यापार पेठेवर सगळ्यात मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। सरकारने सांगितलं होतं दिवाळीपर्यंत सगळ्यांना नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन त्यांचा मोबदला त्यांना भेटला जाईल, पण अजूनही कुठल्या प्रकारे सरकारने त्याची दक्षता न घेता कुठलाही निर्णय त्या गोष्टीवरती घेतलेला नाही। दरवर्षी दिवाळी 15 दिवस अगोदरपासून लगभग चालू होत असते। यावर्षी पावसाचा खूप फटका बसला। अति पावसामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं। पीक पाणी नसल्यामुळे गिरीकडे फिरकत नाहीये। आम्ही 1.5 महिन्या अगोदर फटाके आणून ठेवलेले आहेत, पण असं वाटतं की यावर्षी फटाके विकता की नाही विकत काहीच लक्षात येणार तयारच नाहीये।